नमस्कार पब्लिक, कशा आहात तुम्ही? सगळे मजेत आहात ना? मित्रांनो, 2 हफ्त्यानंतर मी यूट्यूबवर आलो आहे. कारण त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. कारण 2 हफ्त्यासाठी आपलं यूट्यूब बॅन झालं होतं. म्हणजे मी ना रील पोस्ट करू शकत होतो, ना पोस्ट करू शकत होतो, ना लाईव्ह येऊ शकत होतो. कारण माझ्याकडनं एक गलती झाली होती मित्रांनो. तुम्ही अशी गलती करू नका. कारण माझ्याकडून चुकून जे आपलं इंडिया आणि न्यूझीलंडची जी फायनल मॅच होती वर्ल्ड कप T20ची, तर मी यूट्यूब माझं लाईव्ह चालू होतं, मी मॅच बघत होतो, त्यामध्ये ते कॅचअप झालं. आणि त्यासाठी यूट्यूबकडून मला 2 हफ्त्याचा स्ट्राईक आता ते 90 दिवसासाठी माझ्या चॅनलवर असणार आहे. पण 2 हफ्त्यासाठी मला पेनल्टी दिली होती की मी त्यामध्ये पोस्टही शेअर करू शकत नाही, रीलही शेअर करू शकत नाही आणि लाईव्ह पण येऊ शकत नाही. मला एवढं टेन्शन येत होतं की मला असं वाटत होतं माझं यूट्यूब चॅनल आता जातं. पण ठीक आहे, ते माझ्याकडनं चुकून झालं होतं. तुम्ही अशी गलती करू नका मित्रांनो, नाहीतर खूप म्हणजे माणसाला सुचत नाही काय करावं. मी चुकून माझ्या म्हणजे यूट्यूबवर लाईव्ह आलो होतो आणि त्यावेळेस मी मॅच बघत होतो आणि ते त्या लाईव्हमध्ये ते दिसलं आणि लगेच मला यूट्यूबकडून स्ट्राईक आला. त्यामध्ये मला 2 हफ्त्यासाठी त्यांनी माझं जे पोस्ट गिस्टचे स्मार्ट बटन असतं वगैरे ते सगळं मला त्यांनी हे करून टाकलं होतं. तर त्यासाठी त्यांनी मला 2 वीकची पॅनल्टी, म्हणजे 2 वीक मी ना पोस्ट करू शकत होतो, ना रील करू शकत होतो, ना लाईव्ह येऊ शकत होतो. तर टेन्शन होतं मित्रांनो. मला असं वाटत होतं की बाबा आता काय होईल, यूट्यूब चॅनल जातं की काय. पण चुकून झालं होतं मित्रांनो. तुम्ही अशी गलती करू नका. ॲक्च्युली मला कसं काय माहीत नव्हतं त्याबद्दल की असं काय होईल म्हणून. मी नॉर्मली आलो होतो लाईव्ह आणि ते कॅचअप झालं. इंडिया वर्सेस न्यूझीलंडची जी T20 फायनल होती. तर तुम्ही अशी गलती करू नका मित्रांनो, नाहीतर तुम्हालाही 2 हफ्त्यासाठी किंवा मग आणि जास्त हे झालं तर आपलं चॅनल ही परमनंटली रिमूव्ह ते करू शकतात यूट्यूबवाले, त्यांना तो हक आहे. तर माझ्याकडनं चुकून झालं होतं आणि 2 हफ्त्यानंतर मी आता आज लाईव्ह म्हणजे व्हिडिओ बनवतो आहे, रील बनवायला स्टार्ट केली. 2 हफ्तेमध्ये रील बनवायचा प्रयत्न करत होतो, पण ते अपलोडच होत नव्हतं कारण स्ट्राईक होती. तर तुम्ही अशी गलती करू नका मित्रांनो. धन्यवाद.